कणकवली नगरपंचायतीची निवडणूक आता जाहीर झाली आहे आणि यावेळेला कणकवलीकरांना थेट नगराध्यक्ष मिळणार आहे। साहजिकच कोण होणार नगराध्यक्ष अशा प्रकारची कणकवलीकरांची आता भावना निर्माण झालेली आहे। माझ्यासोबत आहेत समीर नलावडे। समीर नलावडे यांच्यासह 5 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि समीर नलावडे हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत नगराध्यक्ष पदासाठी। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब मला सांगा, तुमच्यावर आता राणे साहेबांनी तर विश्वास दाखवलाय, काय सांगाल? राणे साहेबांचा विश्वास आता तुम्ही कसा सार्थ ठरवणार आहात? राणे साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि या कणकवली नगरपंचायतीमध्ये 12,525 मतदार आहेत। तर नक्कीच मी या कणकवली शहराला नक्कीच एक विकासाच्या दृष्टीने चांगल्या एक स्तरावर घेऊन जाईल आणि राणे साहेबांच्या ज्या मनात असलेली कणकवली शहर ते मी घडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। 2 नदींच्या मध्ये बसलेले हे शहर आहे, 850 हेक्टरमध्ये बसलेले हे शहर आहे। परमपूज्य भालचंद्र महाराज रवळनाथ स्वयंभू रवळनाथांच्या भूमीत नक्कीच एक आप्पासाहेब पटवर्धनांनी ज्या स्वच्छतेचा एक आदर्श या कणकवली शहरातील जनतेला दाखवलेला आहे, त्या दृष्टीने आमचं कामकाज असेल। साहेब, तुम्ही प्रबळ दावेदार समजले जात आहेत, काय सांगाल? का लोक तुम्हालाच निवडून देतील? का पाठिंबा मिळतोय तुम्हाला जनतेकडनं? माझ्या समोर जे प्रमुख दावेदार आहेत ते संदेश पारकर आहेत। तर त्यांनी एक पूर्वी 15-10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलं आहे, 5 वर्ष नगरपंचायतमध्ये काम केले। त्यांच्याकडून ज्या कणकवली शहराला अपेक्षा होत्या त्या त्यांनी काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत, पण 100% पूर्ण केले नाहीत। त्याच्यामुळे माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्त्याकडून कणकवली शहराला अपेक्षा आहे, मुळात अपेक्षा अशा आहेत की माझ्या पाठीशी राणे साहेब आहेत आणि देवगड कणकवली मतदारसंघाचे एक धडाडीचे नेतृत्व आहेत आदरणीय नितेशजी राणे साहेब। त्यांच्या कार्यामुळे या कणकवली शहराला माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत। त्याच्यामुळे नितेश साहेब जे कार्य ह्या मतदारसंघामध्ये करतायत त्याच पद्धतीने मी सुद्धा प्रामाणिकपणे कार्य करण्याचा, त्यांच्या माध्यमातून कार्य करण्याचा प्रयत्न करेन। त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा जनतेच्या वाढलेल्या आहेत आणि मी तुम्हाला नक्कीच सांगतो की आता आपल्या कणकवली शहराच्या बाजूला एक स्टेडियम करतायत, ते पूर्ण लॉन करून ते स्टेडियम केलं, त्याचं कदाचित थोड्या दिवसांनी ओपनिंगही होईल। त्याच्यामुळे असे डेव्हलपमेंटचे विषय नितेशजी राणे साहेबांनी आणलेले आहेत आणि त्याच अपेक्षा कणकवली शहरातील जनतेला आहेत की नितेश राणे जे कार्य करत आहेत तर त्यांना आपण साथ देऊया, कारण महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा शहर डेव्हलपमेंट करणारा एक पक्ष आहे, त्यांना नेतृत्व मोठं आहे। त्याच्यामुळे लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत। साहेब, तुमच्या विरोधात शिवसेना आणि भाजपला एकत्र यायला लागले, म्हणजे अशी परिस्थिती होती की तुझं माझे जमेना पण तुझ्या वाजून करमेना, अशी काही परिस्थिती त्यांची झालेली होती। तुम्हाला वाटतं खरंच तुमचा इतका म्हणजे त्यांनी धास्ती घेतली होती म्हणून त्यांना नावीलाज युती करावी लागले? नक्कीच की माझं वरचढ पारडं माझं जड होतं, त्याच्यामुळे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि BJPचे माजी आमदार प्रमोदजी जठार या सर्वांना आणि संदेश पारकर या सर्वांना एकत्र यावं लागलं। याच्यावरून मला सांगण्याची काही गरज नाही, कणकवली शहरातील जनतेला हे समजलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला हे समजलंय की नक्कीच समीर नलावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं पारडं जड आहे। म्हणूनच हे दोघे म्हणजे इतकी त्यांची दोघांची भांडणं होती की कार्यक्रम तुम्ही पाहिले असाल की शिवसेनेने एवढे कार्यक्रम घेतले होते की मला तर असं वाटलं होतं की आता शिवसेना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। स्वतः वैभव नाईक यांचे भाऊ होते, पण त्यांनी शेवटी सर्व कणकवली स्तरातून त्यांनी पूर्ण सर्वेक्षण केलं। संदेश पारकर यांनी सुद्धा सर्वेक्षण केलं आणि सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना सुद्धा समजलं की आपण प्रॅक्टिकली बघितलं तर समीर नलावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं पारडं जड आहे। त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की आपण जर एकत्र आलो तर कुठेतरी लढाई देण्याचा प्रयत्न करू असं त्यांना वाटतंय, त्याच्यामुळे ते एकत्र आलेले आहेत। पण मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून या सर्व जनतेला सांगतो की जनतेचा जेवढा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो पाहता की महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नगराध्यक्ष आणि या नगरपालिकेमध्ये 17च्या 17 नगरसेवक निवडून येतील आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा नगराध्यक्ष बसेल, अशीच या शहराची सध्याची स्थिती आहे। गेल्या काही दिवसात आपण बघतोय की संदेश पारकर यांचे बडे बडे मोहरे गळत आहेत, पक्षामध्ये फूट पडते, काय नेमकी कारण आहेत पक्षामध्ये फूट पडण्याची? आता एक लक्षात घ्या, वातावरण निर्मिती असते। आता एक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडे जवळजवळ 5 काय 6 प्रवेश झाले, म्हणजे तुम्ही समजून जा
की आमच्या विजयाची हे जवळ येते, त्याच्यामुळे जे एक एक प्रवेश होतात. अजून मी तुम्हाला सांगतो, अजून 2-3 जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, आमदार साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्याच्यामुळे आमची नक्कीच धास्ती घेतलेली आहे प्रत्येकाने. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आज बाबा खऱ्या अर्थानं ह्या कणकवली नगरपालिकेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची गरज आहे, आदरणीय राणेसाहेबांची गरज आहे, आदरणीय निलेशजी राणेसाहेबांची गरज आहे, कार्यतत्पर आमदार नितेशजी राणेंची गरज आहे. त्याच्यामुळे जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे. काय मला सांगा, तुम्ही गेल्या काही वर्षात नगरपालिकेमध्ये काम करताय, कणकवली वासीय पण विचारत आहेत की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर नेमका कणकवलीचा विकास कसा करणार आहात, काय आश्वासित कराल? मी तुम्हाला सांगतो, कामं खूप आहेत, नेतृत्व फक्त पाहिजे, नेतृत्वाला वरून आशीर्वाद पाहिजे. माझ्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राणे साहेबांचं नेतृत्व आहे, निलेशजी राणे साहेबांचं नेतृत्व आहे आणि आमदार नितेशजींचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला एखादा जर प्रोजेक्ट करायचा असेल तर मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मला कुठच्याही फंड्सची गरज भासणार तेव्हा मला 100% हे 3 माझे नेते नक्की मदत करतील. त्याच्यामुळे मी एखादा प्रोजेक्ट जर करायचा झाला तर निधीमुळे तो थांबणार नाही, कारण मला माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे पाहिजे तेवढा निधी कणकवली शहरासाठी माझे हे नेते नक्की देतील. फक्त साहेब एक शेवटचं सांगा की तुमची कायमच चढती पायरी राहिली आहे. पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवलात, तिथे जिंकलात, नगरसेवक म्हणून जिंकलात. तुमचा एकूणच राजकीय कसा प्रवास होता, फक्त मतदारांसाठी एकदा सांगा. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मी राजकारणात माझी 5वी निवडणूक आहे. पहिला पंचायत समितीला मी निवडून आलो, नंतर सलग 3 वेळा मी नगरपालिकेला निवडून आलो आणि माझी 5वी निवडणूक आहे ही नगराध्यक्षाची. तर मला माझा राजकीय माझं एकदम गुड लक आहे की मी अजूनपर्यंत एकही निवडणूक हरलेलो नाही. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की ही 5वी निवडणूक सुद्धा मी नक्की जिंकणार आहे आणि कणकवलीचा नगराध्यक्ष म्हणून मी 100% या नगरपालिकेवर बसणार आहे. तर नक्कीच आपण बघताय की कणकवलीचे हे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत, स्वाभिमान पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, समीर नलावडे. ते म्हणतात की आजपर्यंत कुठचीही निवडणूक मी हरलेली नाही, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि कणकवलीच्या शहरासाठी जे प्रश्न आहेत ते मी नक्कीच सोडवीन आणि एक कणकवली स्वप्ननगरी ही करून दाखवीन, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन राजा दळवीसह विकास गावकर, कोकण 9, सिंधुदुर्ग.